नमस्कार मंडळी, आम्ही हॉटेलमधून चेकआउट करत आहोत हॅनॉईमधून. आता नोईबाई इंटरनॅशनल एअरपोर्टला चाललो आहे. तिथून डोंगाईला जाणार आहोत. डोंगाई ना, डोंगाईला आणि म्हणजे एक तासाची जर्नी आहे डोंगाईला बाय फ्लाईट. तिथून डोंगाईला जाऊन तिथून मग सोंगना केव्ज, पॅराडाईज केव्ज या गोष्टी बरेच काही आहेत. नंतर तुम्हाला तिथं पोचल्यावर सांगेल. विलेज टाईप गाव आहे तो. विलेज टाईप गाव आहे, तुम्हाला समजेल कसं आहे तो गाव. ओके चला तर निघूया जायला. तर नोईबाई इंटरनॅशनल एअरपोर्टला आपण आलेलो आहोत. आता तिथून डोंगाईला जाऊ. 1 तासाची फ्लाईट आहे. मग डोंगाईवरून हॉटेलला चेक इन दोन वाजताच आहे. तर आम्ही तिथे लवकरच पोचू. तर मग तिथे बॅग ठेवून लगेच फटाफट आम्ही सोंगना केव्ज आहे, पॅराडाईज केव्ह आहे आणि बरंच काही आहे 2-3. मग तिथे जाऊनच आपण तुम्हाला एक्सप्लोअर करू. तर चला बाय. तर भरपूर लाईन आहे तिथं, अजून क्लोज्ड आहे. आता चालू व्हायला थोडासा वेळ आहे. तर आपण थोडासा टाईमपास करायचा आहे. इथेच उभं राहून वाट बघायची. चेक इन झालेलं आहे, इमिग्रेशन पण झालेलं आहे नोईबाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर आता आम्ही फ्लाईटची थोडी वेट करतो. फ्लाईट 8:50ची फ्लाईट आहे. तर आता थांबलो. तर आम्ही डोंगाई एअरपोर्टला आलेलो आहे. आता चाललोय प्लेनमध्ये. मित्रांनो कसा वाटतंय? खरंच गारगार आहे. डोंगाईला चाललोय. डोंगाईला जाऊन आपण कुठे जाणार आहोत? कुठचं केव्ज? पॅराडाईज आणि सोंगना केव्ज. अच्छा, आपण प्लेनमध्ये आलेलो आहोत. प्लेनमध्ये बघा. ओके, आम्ही प्लेनमध्ये बसलेलो आहोत डोंगाईच्या. आता चाललोय डोंगाईला. तर बाय. तर गाईज आम्ही आता डोंगाईला आलेलो आहे. तर आता आम्ही रूमवर चाललेलो आहे. रूम नंतर केव्हला जाऊ. कसा वाटला डोंगा एअरपोर्ट? वाटला कसा? गरम गरम. दोघांचं 1 मिलियन नाही म्हणजे 10,000. आता ही कार आणि आपल्याला ती एक कार पाहिजे. दॅट वन वी वॉन्ट 300 स्मॉल कार. Okay, my 400 small car. Small. What is the price in Dong? Dong. सेम झालं बरोबर नाही? 1625. कशाला घ्यायची इनोवा? आम्ही जाऊच तर तेच करतोय. No. जास्त चला जाऊ. चालत We need one car. Okay. Takan. Akka त्याला माणशी समजू. बसून समजू डायरेक्ट. डायरेक्ट बसून समजू. ही सात Wait. We don't want Innova. We don't want Innova. We want small car. Innova Outwa. Innova 500 and that one, that small car 500 Sam. small car. Yeah, 500,000 dong Sam. No, we don't need. Yeah, 500,000 dong Sam. Innova 500,000 dong Sam. Correct, but Yeah. सर कशाला आणखीन कपला विषय म्हणजे बारके काय 500,000 dong Sam. तो बोलते त्या गाडी तो 500 बोलला तो. 500 Sam. नो याचं सरसे बोललेलं नाही. 500. तर मित्रांनो आपण आता एअरपोर्टवरून निघालेलो आहे गाडीमध्ये. एक गाडी पुढे गेली आहे आणि मी या गाडीत आहे, समीक्षा त्या गाडीत आहे. तर आपण आता चाललोय हॉटेलला. हॉटेलचं नाव काय? हॉटेलचं नाव आहे जेड फोंगना फोंगना
हॉटेल जेड फोंगना हॉटेल. तर तिथं लगेच तिथे लगेच आपण बॅग्स ठेवून फटाफट आपण केव्हजला जाऊ. रिव्हर साइड. तर आपण तिथं पोहोचल्यावर तुम्हाला व्हिडिओ परत चालू करू. फोंगना हॉटेलला घ्या रे. स्टेअरिंग कुठे आहे? चालू कधी गाडी फोंगनाला नाही तू कसं तरी नाही गेअर टाक. बाहेरून चालू मला स्टेअरिंग आहे हो आमच्या बाबाकडं. हे बघा नाही तर काय लेफ्ट हँड ड्रायव्हर आहे इथे. आणि हे बघा काय इथे मीटरचा आहे. पण फोंगनाला आलेलो आहे. दनंग फोंगना. तर तुम्हाला डोंगरावर बघा काय दाखवतो. झूम करून दाखवतो. हे बघा फोंगना एवढा दूर आहे तो ऍक्च्युली. तर मित्रांनो आता पोचलोय फोंगनाला पोचलोय. डोंगाय फोंगना काय नाव आहेत भारी. एवढ्या बोलताना पण येत नाही. आणि समोरच बघा आपल्याला तिथे दिसणार तर डोंगर आहे एकदम. हा बघा एकदम भारी डोंगर आहे. या मोठा डोंगर आहे. तर आपण आता हॉटेलला आलेलो आहे. तर हॉटेल तुम्हाला दाखवतो. हॉटेल बघा कसा मस्त आहे हॉटेल. आईस्पाईस हॉटेल आहे. एकदम फ्री पेस आहे. एकदम मोठं आहे. डीजे नाईट होती वाटतं काल. हे बघा एकदम सुट्टा आहे मस्त प्लेस. झेड हॉटेल नाव आहे. झेड हॉटेल JADE झेड हॉटेल. आणि इथं पूल पण आहे बघा. पूल पण आहे इथं मस्त. पूल पण आहे मस्त एकदम डेकोरेट केलेलं आहे बघा पूल इथं. आणि हा हॉटेल आहे मोठा. बघा इथं बोटी आहेत. नदी आपल्याला इथूनच केव्जला जायचं आहे. बोटीमधून केव्ज बघायला जायला लागेल. तिथे बहुतेक इथे जायला लागेल बहुतेक या डोंगराच्या इथे. कारण डोंगरामध्येच केव्ज असतात. या ह्याच्यातून जायला लागेल. बोट्स आहेत मस्त. तर आपण भेटूया बोटीमध्ये आणि केव्जमध्ये. चला बाय. ओके चला. आमच्या समीक्षाने पण बघा हेल्मेट घातलेला मस्तपैकी छान चिकणी दिसतंय. चला तर जाऊया. बसा रे मित्रांनो. गॅस म्हणजे पेट्रोल बघा कसं देतात गाडीसाठी. रेंट गाडीना बघा. हे सगळं पेट्रोलचं काम आहे. पेट्रोल कुठं पण भेटतं रस्त्यावर. हे बघा कसे देतात. गॅस स्टेशन आहे बोलतात ते. गॅस स्टेशन एकदम काय बोलायचं भारी. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही फोंगना केव्हला. पॅराडाईज केव्ह फोंगना केव्ह. आता आम्ही गाडीवर आहोत बाईकवर. स्कूटर छान आहोत. चला तर केव्जमध्ये जाऊन डायरेक्ट भेटूया तुम्हाला. व्हिडिओमध्ये दिसेल का ना माहीत नाही पण बघा तुम्ही दिसेल तुम्हाला.
बटरफ्लाईज. हे बघा इथं बटरफ्लाईज आहेत. पण असा जंगल आहे बघा, काय जंगल आहे, व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे. माझ्या तर राईट हँड साईडला येतं बघा, असा बघितला तर वर बघा एकदम. हे बघा असा पूर्ण बघितला तर पूर्ण स्ट्रेट डोंगर आहे. स्ट्रेट बघा, एकदम स्ट्रेट डोंगर आहे, एकदम भारी आहे. नाव घेतो. You said never let me go. You said never let me go. You said never let me go. You said. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत या जागेवर. आता स्कूटर्स वगैरे पार्किंगला लावले आपण. आता जाऊ आपण तिथे. एरिया बघून घ्या, एकदम घनदाट जंगल. रस्ते पण असे होते तर आमची गाडीच चढत नव्हती, बाईक चढत नव्हती. 5000 वन बाईक, 5000 डॉंग. आम्ही तर हे एरिया आहे त्यांचं. काउंटर आहे, तिकीट काउंटर. तिकीट्स काढायला लागतील तरच तुम्हाला पुढे जाऊन देणार, नाहीतर तिथून हाक मारतात आपल्याला. तिकीट तिकीट असं हाक मारतात. तिकीट द्या, तिकीट. We are taking a ticket to Fauna Cave. Sorry, Paradise Cave. हाऊ दे कॉलिंग फॉर तिकीट? One ticket. तिकीट One ticket. Two. तिकीट. ओके. तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण आहे, वेबसाईट पण आहे. या इथं पॅराडाईज केव्जला आपण एंट्रीला आलेलो आहोत, पॅराडाईज केव्जच्या. आणि इकडचे सर्व स्टाफ्स आहेत. तिकीट चेकिंग होईल. एंट्रन्स आलू पकड खात आहे. वाव मस्त आहे. थांबा घाई करू नका. मी पण आता आतमध्ये जाईन स्कॅन करून. बग्गी कार आहे. बग्गी कारने जायचं आपल्याला. फ्री येणार बहुतेक. बग्गी कार मध्ये जाऊया. बग्गी कार मध्ये जाणार. किती जंगल आहे बघा. गाडी काय फास्ट चालते. एकदम भारी. पकडा खाली जाते. एकदम भारी चालते गाडी बघा. इलेक्ट्रिकल बग्गी कार एकदम मस्त चालते. पोचलोय इथे बग्गी कारनी. एंट्रन्स वे दाखवलेला आहे, तर आपण तिथं तेवढं चालत चाललोय. एंट्रन्स. देयर इज अ केव जवळ. बघूया इथं आता स्टेअर्स आहेत सर्व चढताना. अरे सोपं आहे ती. चल तरडा पाल. 570 मीटर चालायचं आहे. इथे लिहिलेलं आहे एंट्रन्स वे. ट्रॅक करायचा आहे 570 मीटर. तर म्हणजे पायांचा लंबडूम होणार आहे. मस्त आहे घनदाट जंगल. त्याच्यात आता वरती चढायचं आहे. तर मी तुम्हाला थोडासा फास्ट दाखवते, कारण का एवढी व्हिडिओ काढताना व्हिडिओ खूप मोठी होते. आत्ता फक्त 250 किलोमीटर झालाय आणि 250 मीटर झालाय, पण लोकांची हालत बघा. इथं बघा सर्व दमले. तिकडे पण दमले. इथं स्टॉप झाले मग बघा. दमलोय. आणि एकटी एनर्जी ड्रिंक पिलेली आहे. तिथं बघा चालतच चाललंय. चलते जा रही. विसरली वाटत. नाही तिला मला वाटतं खेचत चालवलंय कोणीतरी. कॅमेरा पार्टी मागतो तर लगेच पळाली पुढे. दम लागलेला आहे मला ऍक्च्युली. आता फक्त अजून 100 मीटर राहिलेला आहे, पण सगळ्यांच्या तोंडातून असा येत आहे फक्त आवाज. दमलो रे बाबा.
अजून 100 मीटर कसा काय केवढा बोलू ये जरासा आम्ही व्हायलो जरासा केव्ज पण जरासा पण ये आम्ही पण आलो तर तू पण ये जरासा जवळ तुम्हाला काय याच्यावर बोलायचं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे काय आमची बोलतीच बंद झाली चालून बोलती बंद झाली कॅन्सल केव कॅन्सल. बघितला केव उद्या केव्हा आपलं जवळच आहे घरापासून 2 मिनिटं ते पण बोटीतून जायचं आपल्याला. नमस्कार मंडळी, आता पोचलो आहे आम्ही केव्सच्या एंट्रन्स जवळ. तर बघू शकता तुम्ही एंट्रन्स इथं आहे, पाहू शकता तुम्ही एंट्रन्स. आम्ही थांबलोय जरा 2 मिनिटं, मित्र येत आहेत खालून, तर मग तुम्हाला पॅराडाईज केव्स आतमधून एक्सप्लोर करतो. तो चलो. जाताना आपण मॅप बघत आहोत. इथून असं आहे, इथून जायचा, असं जायचं आहे. तर सर्व गोष्टी कुठच्या कुठच्या स्पॉट आहेत ते दिसणार आहेत. आतमध्ये एवढा मोठा केव्ज आहे बघा, पॅराडाईज केव्ज एवढा मोठा आहे. एवढा मोठा केव्ज आहे. तर चला आपण बघूया. हे बघ, मी झूम करतो, जेवढा झूम करेल तेवढा खाली जाणार. थोडी गुफा वरती आहे, एकदम ऑसम आहे. तुम्ही खरंच तुम्ही या एकदा इथे, व्हिएतनाम ट्रिप करा. जो कोण ब्लॉग बघत असेल माझा, तर तुम्ही व्हिएतनाम ट्रिप खरंच करा आणि या अशा प्लेसवर या. थोडीशी ट्रॅव्हलिंग आहे, पण तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा सुकून आनंद भेटणार. बघा, हे सगळं नॅचरली आहे, मेड काय नाही, आर्टिफिशियल पण नाही आहे. बघा हे कसं दगड वगैरे बघा, एकदम पीस आहे. तर बघा खाली, बाप रे बाप, काय आहे, खतरनाक, काय खतरनाक चीज आहे, एकदम खतरनाक आहे. बघा काय भारी भारी आहे. किती वरती चढलो, 540 मीटर वरती, म्हणजे कमसे कम 15-20 मिनटं गेली आम्हाला चढायला वरती. तेवढाच खाली आहे, तेवढाच भाग खाली आहे. आम्ही तिथे होतो त्या बाजूला एकदम वरती. अजून पुढं दाखवतो तुम्हाला. नॅचरली आहे सर्व. कसं काय बघा, आता ते काय आहे आपल्याला नाही माहिती, पण नॅचरली सर्व गोष्टी केली आहेत. इथं पाहू शकता, हे जे नॅचरली जे काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा पाण्याच्या शहराने जे तयार झालेलं आहे, तर तुम्हाला हे बघा, हे काय वाटतं तुम्हाला लांबून, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, ठीक आहे. आणि हे काय वाटतं सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि इथे पण आहे बघा एक, हे पण सांगा काय वाटतं तुम्हाला बघून. हे तर तुम्हाला ओळखेलच काय एकदम. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा काय वाटतंय तुम्हाला, त्याचा फेस कसा टाईपचा वाटतोय. ड्रॅगन सारखा वाटतोय, पण इथं छोटे छोटे सर्व
असे तयार झालेले आहेत. हे तयार कसे होतात, जे वरून पाण्याचं शहार पडतो, हे क्षार आहेत. हे पण क्षार आहेत. जे आता भिंतीला वरती टच आहेत ते क्षार आहेत. ते पडून 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 हे खूप वर्षात ते निर्माण झालेलं आहे सर्व. हे बघा, जे क्षार आहेत ना वर, ते पडून पडून हे सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. पॅराडाईज केव्ह, ह्याला पॅराडाईज केव्ह बोलतो. आता आम्ही केव्हच्या बाहेर आलो. थोडा मस्तपैकी थंडा पिला आणि थोडा बसलोय. ते अजून आलेत नाही मित्र. आले तर आम्ही निघू डायरेक्ट रूमवर डोंगायला. झेड हॉटेल.